भगवंताला आपण जर बाजूला ठेवून आपण आपल्या जीवनात समोर जर निघलो तर काय प्रकार होतो आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं. आणि मग श्रीकृष्णी सांडुनी सावमी निघाले म्हणून आनमार्गी पडिले, जैसे ज्ञानेविन पंथ चुकले साधक जर. तर अशा प्रकारे आपल्या जीवनात कधी घडू नये. जर आपल्यातून आपल्या स्मरणातून आपल्या अंतकरणातून जर परमेश्वर गेला, परमेश्वराचं नाम गेलं तर खाली काय उरणार नाही. म्हणून परमेश्वराचं नाम सदा सर्वदा जर आपल्या मुखी राहिलं तर सर्वसाधारण आपलं जीवनही सुखी आणि निर्विघ्न पार पडतं. जसं गोपाळांचं झालं, तो परमेश्वर सन्निधानी होता म्हणून ते वाचले, नाही का. आपलं आता असन्निधान आहे आणि या असन्निधानी भगवंत म्हणतात तुम्हाला वचनरूप गोविंदाचं सन्निधान. म्हणजे 10.5 पाठ जो आहे ते स्वामींच्या श्रुतिवाक्य म्हणजे श्रीमुखाने सांगितलेले आहे. आणि म्हणून वचनरूप गोविंद आपल्याजवळ आहे. तो वचनरूप गोविंद जर आपल्याकडून सुटला तर मग मात्र आपला मार्ग पंथ चुकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तो न चुकावा म्हणून आपल्याला देवाने सांगितलं की सकाळ संध्याकाळ, नाही का, दुपार 1 वेळ 2 वेळ 3 8 वेळी म्हणजे आठवण करा अशी आपल्याला आज्ञा दिली आहे. आणि म्हणून आपण सकाळ दुपार संध्याकाळ, नाही सकाळी झाली तर दुपारी, दुपारी नाही झालं तर संध्याकाळी का होईना, आपली परंपरा आहे भगवंताचं नामस्मरण करायचं. कमीत कमी 15 गाठ्या आपल्याला स्मरण करायला सांगितलेलं आहे. आता ते 15मध्ये बी आपण काटकसर करून 5वर आलो, पण 5च्या जर खाली गेलो तर मग अवघडच आहे का, नाही का. म्हणून वचनरूप गोविंदाला सांभाळायचं आणि आपण पुढं जायचं. आता पुढं गोपाळांचे विचित्र खेळ आपल्याला सांगताय. ठाई ठाई आडवत सुसंद टाळ घोळवात, एक सुहावे पवाडे पडत दैत्य विभाडाचे. मग अशा प्रकारे हे प्रकरण संपल्यानंतर कवी आपल्याला गोपाळांचे विचित्र जे खेळ आहे, नाही का, ते खेळ आपल्याला सांगतायत. की ठाई ठाई म्हणजे ठिकठिकाणी, सुसंद म्हणजे अगदी एका सुरामध्ये, टाळ घोळ, नाही का, जांजऱ्या पाठीमागं जे काही वाद्य आहे ते सर्व, एक सुहावे म्हणजे खूप चांगल्या प्रकारे पवाडे पडत दैत्य बाडाचे. म्हणजे भगवंताने ज्या ज्या दैत्यांना यमसदनी पाठवले त्या सर्व, आता यमसदनी म्हणताना यायचं त्या दैत्यांचं बी भाग्यच म्हणायचं, नाही का. जशी पूतना होती, पूतना भगवंताला मारण्यासाठी आली, परंतु भगवंताने काय केलं, पहिलं विष पिलं आणि नंतर दुधाचाही स्वीकार केला. त्याच्यामुळं त्या पूतनेला मातेचं फळ झालं. म्हणजे ती जरी मारायला आली तरी भगवंताच्या हाताने मेल्यामुळं, नाही का, तिला एक प्रकारे मोक्ष म्हणजे मुक्तता मिळालीच मिळाली. पुढे जाऊनही तिला प्रेमाचा उपाय घडला. तर सांगायचं तात्पर्य, भगवंताच्या हाताने जेवढे दैत्य मारल्या गेले असतील त्यांना त्या दैत्य योनीतून, दुःख योनीतून स्वामींनी एक प्रकारे मुक्त केलं. खेळ आदरिले गोपाळी, ससी शिरणे चेंडू फळी, एक आमा घाली ती हुंबळी, एक केळी गाता ती. आता हे सर्व वर्णन जे आहे ते वर्णन गोपाळ काय काय खेळतायत, नाही का. चेंडू फळी, हमामा, हुतुतू, नाही का, अशा प्रकारचे खेळ त्या ठिकाणी भगवंताची चालली. एक विहंगमाची करती कुंजणे, एक जे आहे ना ते विहंगमाची म्हणजे अनेक प्रकारचे जे काही पक्षी असतात गमन करणारे, विहंगम म्हणजे आकाशामध्ये उडणारे,
ते कुंजणे म्हणजे त्याचे काय करतात, आवाज काढतात, नाही का. आपण जंगलातून चालल्यानंतर लगेच आपल्याला बी काय होतं, कोण कावळ्याचा आवाज काढतो, तो कोण कशाचा काढतो, कोण कशाचा काढतो, नाही का. कोणी वाघाचा काढतो, जणू काय हाच वाघ झाला. अशा प्रकारे आपणही, आपला अनुभव आहे की आपण जंगलात एकदा गेलो का वातावरण कशाचं असतं, नाही का. त्या ठिकाणी वातावरण पक्ष्यांचं असतं, पशूंचं असतं, म्हणजे वातावरणाचा सुद्धा आपल्यावर परिणाम होतो. अशा ठिकाणी जर गेलं तर आपल्याला काहीतरी वेगळंच करावं वाटतो, काहीतरी वेगळाच आवाज काढावा वाटतो. तर अशा प्रकारे ती गवळीसुद्धा अनेक प्रकारचे कुंजणे म्हणजे आवाज काढतात. एक वानरांची उत्पवणे, एक तगरांचे झुंजणे दाविताती, आणि मग ते वानरं कसे एकमेकाला भिडतात, कसे उड्या मारतात, नाही का. अशा प्रकारचे तगरांचे झुंजणे दाविताती म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं ते आपला खेळ त्या ठिकाणी. तगर असं कशाला म्हणलेलं आहे, येडके. येडके म्हणजे आता येडका प्रकार राहिला का, हे येडक्याचा म्हणजे काय, येडका म्हणजे शेळीचा प्रकार ना, हा तो येडका. ते कसे झुंज मारतात, असे असे एकमेकाला डोकं लावून त्यांचा काय करायला लागले, नाटक करायला. एक तगराचे झुंजणे दाविताती म्हणजे अशा प्रकारचा खेळ सुरू झाला. एक मयूर नृत्य नाचती, एक कलाकार असतो, तो काय करतो, हा मयूर म्हणजे मोर, त्या मोरासारखं नाचायचा प्रयत्न करतो, नाही का. एक राजहंसाची गती चालती, राजहंस कसा चालतो, हळू हळू हळू, तसा चालायचा प्रयत्न करतो. एक तितिर वावली धावती, श्रीकृष्णा पुढे. तितिर नावाचा काय आहे, एक पक्षी आहे ना, तो असा उडतो, उडणारा पक्षी, तो भगवंतापुढं असा कसा उडतो ते दाखवतायत. ऐसे नानाविध खेळ खेळत, देवरायासी रुजू उपविजत, पसाय दान मागत चरण सेवा. मग आतापर्यंत काय झालेलं आहे, श्रीकृष्णाची चांगल्या प्रकारे ओळख झाली, नाही का. चांगल्या प्रकारे ओळख अशी झाली, चांगल्या प्रकारे प्रचिती आली की एवढा मोठा त्या डोहामध्ये असलेला, नाही का, काळ्या त्या सर्पाला सुद्धा भगवंतांनी त्याच्या फण्यावरती काय केला, नाच केला. आताच मागचं प्रकरण झालं, बकासुरासारखा मोठा, त्याच्यातून आपल्याला देवाने वाचवलं. आणि मग ह्या ज्या आतापर्यंत सक्टासुर असतील, पुतना असेल, हे आतापर्यंत जो अनुभव आला, त्या अनुभवामुळं हे जे गवळी आहे, सवंगडी आहे, ते भगवंताचं मन रिझवण्यासाठी अनेक प्रकारचे खेळ खेळतात. आणि पसायदान मागत चरण सेवा. पसायदान म्हणजे नाही का, मागून घेतलेलं दान, नाही का. पसायदान प्रसिद्ध कोणाचं आहे, ज्ञानेश्वरांचं आहे. ज्ञानेश्वर कोण होते, एक संत होते, आणि त्यांनी कोणाकडं पसायदान मागितलं, भगवंताकडे. गीता, ज्ञानेश्वरी म्हणजे काय, गीता. गीतेवरती त्यांनी काय केलं, मराठीमध्ये ग्रंथ निर्माण केला, ती झाली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचं नाव वेगळं आहे, परंतु ते ज्ञानेश्वरांनी निर्माण केली म्हणून तिचं नाव ज्ञानेश्वरी म्हटलं गेलं. पण तिचं ज्ञानेश्वरी नाव नाही, ज्ञानेश्वरी नंतर नाव पडलं, तिचं वेगळं नाव आहे, दीपिका काहीतरी असं आहे. तर सांगायचं तात्पर्य की ज्ञानेश्वराला कुणी आता परमेश्वर मानू लागलं, हा भाग वेगळा आहे. परंतु जर ते परमेश्वर असते तर त्यांनी भगवंताकडं पसायदान कशाला मागितलं, नाही का. देव कशाला पसायदान मागलं, ते संत होते आणि त्यांनी भगवंताकडं पसायदान मागितलं, नाही का. दुरिताचे ते मिरी जाऊ, विश्वस्वधर्म वाढ पाहू, जो जेल वांछेल तो तो लावो प्राणी जात.
अशा प्रकारे भगवंताकडे त्यांनी याचना केली, पसायदान मागितलं. तसे हे सर्व जे गवळी सवंगडी आहेत ते भगवंताकडे काय करतायत, पसायदान मागतायत. आणि चरणसेवा, हे भगवंता तुझी चरणसेवा आम्हाला दे, अशा प्रकारची याचना ते करतात. आता आज आहे नवमी आणि आपलं इथं एक प्रकरण संपलेलं आहे. आणि म्हणून आज 9 दिवस नाही का, आजचा कितवा 10वा दिवस आहे नाही का, 10वा आहे का, बरं. भगवंताच्या नामस्मरणात आपले 10 दिवस कुठं गेले कळाले सुद्धा नाही. कोणी परमार्गाची सेवा केली, कोणी झाडपूस केली, कोणी भांडेकुंडे केले, कोणी उपार बनवला, कोणी काय केलं, कोणी काय केलं नाही का. परंतु हा काय आहे, आपला सर्वांचा परमार्ग आहे. पर म्हणजे कोण, परमेश्वर. त्यांचा मार्ग आहे ना, कोणाचा मार्ग आहे, बाबाचा मार्ग नाही. याला काय म्हणले, परमार्ग, बाबाचा मार्ग नाही म्हणते. आणि म्हणून या परमार्गामध्ये आपले 10 दिवस कुणीकडं गेले कळाले नाही. परंतु आजचा दिवस महत्त्वाचा म्हणजे नवमी. तर ह्या नवमीला भगवंत कुठं होते, जालन्याला होते. आणि जालन्याला असताना या नवमीच्या दिवसाला देव बाईसाला म्हणतात, बाई 20 देवो घ्या. काय म्हणतात, 20 देवो घेवा. 20 देव असं कशाला म्हटले, 20 तवाला. म्हणजे त्या काळामध्ये कदाचित अशा प्रकारची माचीस वगैरे असं काही नव्हतं. आणि म्हणून देव आधी कुठं होते, शहरामध्ये होते. जिथं आजही स्थान जालन्याला आहे तर त्या शहरामध्ये होते. आणि संध्याकाळच्या टायमाला देव तिथून कुठं आले, वनदेवला आले. आणि वनदेवला येताना बाईसाला देव म्हणतात, संघ 20 देव घ्या, म्हणजे 20 तो पण घ्या, कारण आपल्याला तिथं जाऊन थांबायचं आहे. आणि असं म्हणल्याबरोबर बाईसा देवाला प्रश्न करते, जी आज का जायचं, आज काय कारण आहे जायचं नाही का. म्हणे आज नवमी, खांडे नवमी, मला आज नवमी. म्हणलं मग काय नवमीचं काय. देव म्हणतात, आज नवमी देवता सैरा वैरा विचारते. काय सांगतात देव, आज आणि आजचा जो दिवस आहे, आजच्या दिवसाला ह्या ज्या देवता असतात ना, ह्या देवता स्वैर विचारते. म्हणजे त्यांना थोडक्यात बंधन आजच्या दिवसाला नसतं. आज त्या मोकळ्या झालेल्या असतात. आणि आम्ही जर गावात राहिलो तर त्यांना त्यांचा भोग घेता येणार नाही. आणि त्यांनी भोग घेतला म्हणजे काय होणार, कुठंतरी घर पडणार, कुठंतरी काय होणार, कुठंतरी काय होणार. आणि मग तिथं हिंसा होणार. आणि मग अशा हिंसेच्या ठिकाणी महात्म्याने असू नये. म्हणजे जिथं हिंसा होईल त्या ठिकाणी महात्म्याने राहू नये. म्हणून आपल्याला आज काय करायचं, वनात जायचं. आता देव तिथं असते तर देवता तिथं येऊ शकले नसत्या. म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की चूक आपण करतो म्हणून आपल्या विघ्न आहेत. देवसुद्धा भोगसमयी देव कुठं गेले, रानात निघून गेले. का, की त्यांचा तो अधिकार आहे. आज त्यांचा सुट्टीचा दिवस आहे. आणि जर आपण राहिलो तर त्यांचा भोग त्यांना घेता येणार नाही आपण असल्यामुळे. म्हणून देव स्वतः बाजूला जातात. आणि आपण काय करतो, नेमकं त्यांच्या दाढत जायचा प्रयत्न. आणि म्हणून नवमीच्या दिवशी कुठेही जाऊ नये. आपलं भगवंताचं नामस्मरण करावं. आपल्या आपल्या घरी आपलं जे काम असेल ते करावं. आणि म्हणून देव बाईसाला सांगून त्या शहरातून बाहेर येतात. तिथं एक आपण जे वनदेव करतो त्या वनदेवाच्या बाजूला एक विहीर आहे. आणि त्या विहिरीचं नाव आहे नागारावळी. नागारावळ ना, नागाई विहीर. नागाई, तिचं नाव काय आहे, नागाई विहीर. आणि मग स्वामी सुरुवातीला गेल्यानंतर तिथं आसन घातलं बाईसांनी.
त्या विहिरीच्या कठाडा असतो त्या कठाड्यावरती आसन घातलं. देवाला आसन झालं, देवाची पूजा झाली. तर त्या विहिरीतून देवता निघाल्या. काय झालं? त्या विहिरीतून देवता निघाल्या आणि त्या देवतांनी सुद्धा आपल्या केसांनी देवाचे श्रीचरण झाडले, देवाची पूजा केली आणि पूजा करून त्यांनी देवाला आज्ञा मागितली आणि त्या पुढं शिरल्या, शहरामध्ये शिरल्या. जशा शिरल्या तसा गजंब झाला. म्हणजे काय झाला? आरडा ओरड असं भयान वातावरण त्या ठिकाणी शहरामध्ये तिकडून ऐकू येऊ लागलं. आणि मग देव त्या नागाई विहिरीपासून तर जिथं आज ते वनदेवचं स्थान आहे त्या वनदेवच्या स्थानाला देव आले आणि त्या ठिकाणी देवाने काय केला? एक मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या ठिकाणी गेले. तर अशा प्रकारे देवानी नवमीच्या दिवशी शहरामध्ये न राहता एकांतवासामध्ये जाऊन भगवंताचं नामस्मरण करावं, अशी ही आपली परमार्गाची परंपरा देवापासूनच आलेली. देव गेले त्याच्यानंतर आचार्य नागदेव असतील, परंपरा असतील, नंतर मार्ग रूढप्रमाणे सर्व मार्ग जिथं आश्रम असेल तिथं तो आश्रम सोडून जंगलात जायचे. जंगलात देवपूजा वगैरे घेऊन जायचे. त्या ठिकाणी सर्व देवपूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी दसरा झाला की ते आपल्या आश्रमात. परंतु आता अरण्य राहिलंच नाही जवळ, नाही का? आता जिकडं पाहावं तिकडं घरं, कुठं काय असं काही राहिलंच नाही. मग आता कुठं जायचं? मग निदान आपण आपल्या घरी किंवा आपण आपल्या आश्रमात काय करावं? अशा प्रकारचा विधी पाळावा. आता याला कारण अजूनही आहे. कारण ह्या टायमाला असो किंवा अमावस्या असो, असे काही ठराविक दिवस आहे. ह्या दिवसाला देवता मोकळ्या असतात, त्या साधकाला विघ्न करतात, नाही का? एक दिवस कोण देवाजवळ आले म्हणले? डायंबा. काय होतं? पितरपाठाचा टाईम असतो ना, याच्या आधी नवरात्राच्या आधी काय झालं? भूत चतुर्दशी म्हणजे ती त्याच्यातच येते मला वाटतं. त्या नाही, पितरपाठा झालं ना, आता पितरपाठामध्येच असते ती. आणि मग त्यांनी काय केलं? पितरांसाठी सर्वांना आमंत्रण दिलं आणि आमंत्रण दिल्यानंतर तो देवाला भेटण्यासाठी गेले. आणि मग देवाला भेटण्यासाठी गेल्यानंतर त्यांना अंधार पडला. आता अंधार पडल्यानंतर ते म्हणले, जी आता मी येतो. देव म्हणले, आज कुठं चालले? आज तर भूत चतुर्दशी, आज भूत सैरा वैरा विचारती, आज तुम्ही जाऊ नका. मग त्यांनी कारण सांगितलं. जी म्हणे, मी सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे, उद्या मला स्वयंपाक करायचा, एवढ्या लोकांचं जेवण करायची, आणि मी जर इथं थांबलो तर सकाळी पोहोचू शकत नाही, आणि मग कधी करणार मी, कधी काय करणार? मग देव म्हणले, काय हरकत नाही, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो तशा पद्धतीनं तुम्ही घरी जा. मग देवाने काय केलं? आपल्या गळ्यातली जो हार होता तो त्यांच्या गळ्यामध्ये टाकला आणि वरून सांगितलं की तुम्ही जाताना रस्ता सोडायचा. कोणताही चमत्कार तुम्हाला दिसला, ऐकायला मिळाला, तर त्या चमत्काराला तुम्ही बळी पडायचं. आपलं सरळ रस्त्याने जायचं, रस्ता सोडून आजूबाजूला लक्ष द्यायचं नाही. तिकडं काही हो, तुम्ही रस्ता सोडू नका. आणि मग देवाचा हार आणि देवानी सांगितल्याप्रमाणे ते निघल्यानंतर देवता शेळीचे वेखे पाठी लागल्या. देवता ज्या होत्या त्यांनी कशाचं रूप घेतलं? शेळ्यांचं रूप घेतलं आणि ते त्यांच्या पाठी लागले. आता यांना सांगितलंच होतं, मागे पाहायचं नाही, इकडे तिकडे पाहिजे, आपला रस्ता पकडायचा, रस्ता सोडायचा नाही. आणि मग त्यांचा तो टापाचा आवाज यायला लागला. आवाज येता 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 हे काय मागं पाहिना. मग त्या शेळ्यांनी डायरेक्ट
त्यांच्या टाचा द्यायला सुरुवात केली. फार डायरेक्ट त्यांच्या टाचा द्यायला. आणि मग ते म्हणायचे आम्ही चांगदेव रावळाचे आमचे काही करू नये. असं म्हटल्याबरोबर त्यांचा आवाज असा लांब गेल्यासारखा. मग हे चांगले थोडेसे बरेच लांब गेले का पुन्हा त्यांच्या टाचा द्यायचे. पुन्हा ते काय म्हणायचे आम्ही चांगदेव रावळाचे आम्ही आमचे काही करू नाही. देवाचं नाव घेतल्याबरोबर त्या पुन्हा असं करता 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 शेवटी ते कुठपर्यंत पोहोचले, घराच्या गावाच्या इशीच्या अलीकडं पोहोचले. आणि पूर्वी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की गावाच्या कडेला काहीतरी एक पाणवठा असतो. जिथं नदी असेल ते नदीचा पाणवठा, वडा असेल तर वड्याचा पाणवठा, किंवा हे दोन्ही नसेल तिथं विहिरीचा पाणवठा राहायचं. लोक त्या विहिरी मग बाया पाणी आणणं धुणं वगैरे सर्व असं. मग त्या गावाच्या बाहेर जो पाणवठा होता, जो विहीर होती, त्या विहिरीमध्ये त्याच्या आधी एक विहीर भेटली. त्याच्यामध्ये त्यांना एक लहान मुलाचा ओरडण्याचा आवाज आला. काय झालं? ओरडण्याचा आवाज आला. आता लहान मुलगाचा आवाज आल्याबरोबर माणसाला वाटतं ना इथं काय झालं, मुलाचा आवाज. असं त्यांच्या मनात आलं. त्यांनी थोडासा पाऊल बाजूला टाकला आणि टाकल्याबरोबर त्यांच्या पटकनी लक्षात आलं की देवानी सांगितले की काही जरी तुम्हाला वाटलं, चमत्कार वाटला तर रस्ता सोडायचा. त्यांनी तो पुढं पाडणारा पाऊल पुन्हा घेतला आणि पुढं चालल्यानंतर मग ते पाणवठ्यावरती आले. तर त्या विहिरीमध्ये असं जसं विहिरीमध्ये पोहणारे कसे उड्या टाकतात आणि उड्या टाकल्यानंतर कसा धबधबा आवाज येतो, अशा पद्धतीनं त्यांना त्या विहिरीमध्ये उड्या टाकल्यांचा आवाज येऊ लागला. आणि त्यांनी तो आवाज तिकडं न लक्ष देता ते आपल्या इशीतून घरामध्ये पोहोचले. तर आता या ठिकाणी भगवंताचा साक्षात गळ्यातला गळहार होता. देवानी त्यांना सांगितलं अशा प्रकारे तुम्ही कुठेही जायचं नाही, आपण आणि आपला रस्ता अशा पद्धतीने तुम्ही घरी जा. आणि म्हणून देवाने जे सांगितलं की अशा दिवसाला ज्या दिवसाला देवता सैर वैर विचारतात, अशा टायमाला तुम्ही एकतर बाहेर निघूच नाही, आणि निघले तरी आपला रस्ता सोडून साईडला कुठं जायचं नाही. आणि जाताना सुद्धा आपल्या मुखामध्ये भगवंताचं, जर भगवंताचं नाम असेल तर आपल्यावरती विघ्न येणार नाही. तर ही अशा प्रकारचे नवमी जाणण्याला भगवंतानी वनदेवाला केली. तेव्हापासून आपली ही परंपरा आली. नवमीच्या दिवशी बाहेर जायचं, तिथं आटन विजन करायचं, देवाचं नामस्मरण करायचं, आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्या स्वस्थळी निघायचं. अशा प्रकारे आजही आपण नाही का, सकाळी देवदेव पूजा झाली, स्मरण पारायण झालं, आज नवमी होणार आणि उद्या दसऱ्याला आपण बंधनातून, कशाच्या बंधनातून, आता हे असं बंधनातून मुक्त होणं चांगलं आहे का? हां, अशा बंधनातून मुक्त होणं चांगलं आहे का बंधनात राहणं चांगलं आहे? बंधनात राहणं चांगलं आहे. पण असं बंधन आपल्याला आवडतं का? नाही. कारण याला सुद्धा कारण आहे. याला काय कारण असेल? आता आपण इथं थांबलो, देवाचं नामस्मरण 9 दिवस केलं, सर्व काही व्यवस्थित नाही का, देवाने आपलं सर्व नामस्मरण झालं सर्व, तरी पण आपल्याला दसऱ्याला इथून गेल्याशिवाय राहणार. कोणाला किती म्हणलं अरे बाबा थांबणार. याला काय कारण? याला कारण आहे प्रत्येकाच्या जीवस्वरूपामध्ये एक संलग्न नावाचा देवतेचा अंश आहे. त्याला काय म्हणतात? संलग्न, नाही का? लग्न लागलं म्हणजे काय गाठ मारतं नाही का? तसं
संलग्न म्हणजे जीवाचं आणि त्या देवतेच्या अंशाचं काय लागलंय, लग्न लागलंय, म्हणजे एकमेकात ते मिसळले म्हणून त्याला म्हटलंय संलग्न. मग ते संलग्न आहे ना, आता 10 दिवस ते संलग्न इथं नव्हतं. कारण का, की जोपर्यंत तुम्ही देवधर्म करता, नामस्मरण करता, तीर्थाला जाता, तीर्थाला गेल्यानंतर परमार्गाच्या सेवेला गेल्या किंवा नामस्मरणाला बसले तर ते संलग्न मागवत आणि जीव पुढं होत. पण जसं तुम्हाला वाटलं की आता नवमी संपली, दसरा लागला, आता आपल्याला घरी जायला, संलग्न झालं, पुढं जीव झालं, ते संलग्न मग तुमचे लगेच कर्म जे काय असेल ना त्या कर्माचं तुम्हाला चेष्टकत्व करते. अरे गाईनं पाणी पिलं का नाही, अरे उसाने काय तुरा काढला का नाही, अरे व ह्या सर्व गोष्टी कोण करतं. आता तुम्हाला वाटत नाही का स्मरण करावं बा, वाईट आहे का, मग का जाता, साहजिक आहे. तर ते संलग्न आहे ना, ते संलग्न तुम्हाला चेष्टकत्व करतं, ते बराबर तुम्हाला तुमच्या कर्माकडं घेऊन जातं. आणि मग हे संलग्न आता उद्यापासून पुन्हा तुमचं सुरू होणार. सावध राहा, देवाला विसरू नका. आपला विधी आहे सकाळ संध्याकाळ दुपारचा, तो आपलं चालू ठेवा. कर्म माळका कोणाला चुकलेली नाही, ती चालूच राहते, नाही का. अशा प्रकारे आपण आता ही नवमी झाली म्हणजे उद्या सकाळी जेवढं लवकर आवरता येईल तेवढं आवरू आणि देवाला, नाही का, सीमोल्लंघन, नाही का, सीमोल्लंघन कुठं केलं देवानी साजरं. आपण आचलपूरला गेलो ना, आचलपूरला, नाही का, आचलपूरला गेल्यानंतर आता नवीन स्थानाचं ते बांधकाम झालंय, ते पार त्या नदीच्या इकडे असं आहे, ते केलं आपण, नाही पुलापाशी आहे ते मोठं, त्याच्या पुढं एक आपलं हिचं जे पूजा धानायचं आपलं तिचं एक आहे, राणी धानायचं, आणि त्याच्याही पुढं आहे ते नवीन ते बांधकाम झाले. आता ते सीमोल्लंघनचंच ते स्थान आहे. स्वतः देवाने ते सीमोल्लंघन केलं, श्रीप्रभू बाबांनी सुद्धा सीमोल्लंघन केलं. तर अशा प्रकारे हे नवमी आणि दसऱ्याचं सीमोल्लंघन करून सोनं लुटणे, नाही का, सोनं लुटणे. आता सोनं लुटणे म्हणजे हे झाड जे आहे ते कशाचं आहे, आपट्याचं आहे, नाही का. परंतु मग एवढं याला महत्त्व का दिलं, की पांडवांच्या काळामध्ये ज्या वेळेला पांडवांना 14 वर्ष वनवास होता, तर हे तर गेले समजा वनवासाला, परंतु त्यांची जी हत्यारं होती ती हत्यारं, मग त्याच्यामध्ये अर्जुनाचा गांडीव धनुष, भीमाची गदा, नकुल सहदेवाची तलवार वगैरे वगैरे जे काही आयुधं होती, ती आयुधं त्यांनी काय केली, सर्वी बांधली आणि त्यांनी कुठं ठेवली, ती त्या आपट्याच्या झाडावर ठेवली. आणि ज्या दिवशी म्हणतात की 14 वर्ष त्यांचे संपले आणि त्यांचा अज्ञात काळ संपल्याबरोबर त्यांनी त्या झाडाची पूजा केली. लक्षात ठेवा. आता पूजा केली म्हणजे का केली, की त्यांनी आपलं आयुष्य सांभाळलं ना. आज 14 वर्ष म्हणजे गोष्ट काही सोपी आहे का. 14 वर्ष त्यांचा काय होता, अज्ञात काळ होता. आणि ना 1 वर्ष, हां 1 वर्ष, एवढी समजा 1 वर्ष त्या झाडाने आपली आयुध काय केली, सांभाळली एक प्रकारची. आणि म्हणून त्याचं काय केलं, पूजन केलं. आणि तो विजयी झाले. कोण, पांडव. म्हणजे कारण त्यांचं असं होतं की आज्ञा दिवसात जर ओळखू जर आले की पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 13वा अज्ञातवास. त्या अज्ञातवासात जर ही पांडव लक्षात आली असती तर काय झालं असतं, पुन्हा 12 वर्ष
आणि म्हणून त्यांनी त्याची आपल्याची पूजा केली आणि त्यावेळेला एक प्रकारे त्यांचं काय झालं, ते जिंकले आणि म्हणून विजयी झाले, दसरा तो मांडला गेला. तर अशा प्रकारे आपल्या दृष्टिकोनातून त्या सोनं लुटणे म्हणजे तो आनंद साजरा करणे, त्याला तेवढं त्या दिवसाला त्या आपट्याच्या झाडाला त्या पानाला तेवढ्या प्रकारचं महत्त्व अशा प्रकारे आलेलं आहे. तर अशा प्रकारे नवमी आणि दसरा आपल्या परमार्गामध्ये परंपरेनं आपण करीत आलेलो आहे. तेच आपण उद्या आता नाही का सीमोल्लंघन करून आनंद उत्सव साजरा करायचा. कोण कोणामध्ये जिंकलं, कोण कशामध्ये जिंकलं नाही का. आपण आपलं काय करायचं, वर्षभराची यादी करायची की वर्षापासून मी काय जिंकलो सांगता येईल का, नाही. मग याची यादी केली पाहिजे का मी कशात जिंकलो, मी कशात हारलो, मग उद्याचा कसा काय विजय साजरा करायचा. हां, मग तो अभ्यासात असेल, आपल्या कामात असेल, कोण विशिष्ट प्रकारचं काम झालं असेल, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मागचं विसरलं तर पुढं लय अवघड आहे नाही का. आणि आपण आपला उत्साह साजरा त्याच वेळेला करू शकतो ज्यावेळेला आपण काहीतरी करतो. केला म्हणजे आपल्याला आनंद प्राप्त होतो, त्या आनंदाने माणूस अजून डबल आनंद प्राप्त करू शकतो, अजून तो त्या कामाला, चांगल्या कामाला उत्साहित होतो. म्हणून हे सण आहेत. आपण कशाला दरवर्षाला हे असं करायचं, याच्यासाठीच करायचं. विजय का साजरा करायचा की कमीत कमी आपण तर इथपर्यंत चांगलं पोहोचलो नाही का. आणि म्हणून हे सण आणि या सणांचं महत्त्व आपल्याला परंपरेने दिलेलं आहे, ते आपण जपायचं. दंड